श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. 15 ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. आपल्या घरी घटस्थापना होत असो किंवा घटस्थापना होत नसो, आपण प्रत्येक जण आपल्या घरामध्ये अखंड दिवा हा प्रज्वलित करू शकतो. आणि ज्या वेळेला आपण आपल्या घरामध्ये अखंड दिवा प्रज्वलित करतो त्यावेळेला माता लक्ष्मी म्हणजे आई भगवती, आपली कुलदेवी ही सूक्ष्म रूपामध्ये आपल्या घरामध्ये तिचा वास असतो. आणि या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये अगदी मनापासून जेही काही आपण मागू ते आपली आई भगवती, आपली कुलदेवी आपल्याला नक्कीच देण्याचा प्रयत्न करते. पण बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्याला काय हवं आहे हेच आपल्याला माहित नसतं. आता तुम्ही म्हणाल असं कसं शक्य आहे, तर बघा, तुम्ही विचार करा. आपण काय करतो की समजा आपली एखादी मैत्रीण आहे, तिच्याकडे एखादी वस्तू आहे, आपण ती बघितली की आपल्याला वाटतं ती मला वस्तू हवी आहे, ती मला खूप आवडली वस्तू. परत आपले शेजारी असतील, त्यांच्या घरी गेलो की काहीतरी वेगळं दिसतो, ती बघितलं की हो मला पण असं पाहिजे, मला पण असं घ्यायचंय. परत असं नातेवाईकांकडे कुठे गेलो की काही बघितलं, हो मला पण असं घ्यायचंय, मला पण काही आवडतंय. म्हणजे जे दुसऱ्यांकडे आहे ते आपल्याला हवंय, पण मला स्वतःला काय पाहिजे, माझ्या स्वतःच्या काय इच्छा आहेत, माझ्या काय मनोकामना आहेत या आपल्याला ठाऊक आहेत का? बऱ्याच जणांना नसतील. तर आपण आजच ज्या आपल्या इच्छा आहेत की ज्या खरं मला लाईफ मध्ये काहीतरी करायचं आहे, ते स्वतःसाठी असू द्यात किंवा आपल्या मुलासाठी असू द्यात, आपल्या मिस्टरांसंदर्भात असू द्यात, म्हणजे आपल्या घरातली जी मंडळी आहेत त्यांच्या संदर्भात किंवा आपल्या स्वतःसाठी जर आपल्या काही इच्छा असतील तर अशा 9 इच्छा आपल्याला काढायच्या आहेत. एक पेपर घ्या, पेन घ्या आणि त्याच्यावर की ज्या खरं तुमच्या इच्छा आहेत, जे तुम्हाला लाईफ मध्ये करायचं आहे, अशा 9 इच्छा काढा आणि त्या एका पेजवर लिहा. आणि 100% तुमच्या या इच्छा पूर्ण होणार आहेत. ते कशा पद्धतीने तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता आपल्या ज्या 9 इच्छा आहेत त्या आपण काढल्या, एका पेजवर लिहिल्या. त्या इच्छा अशा की असं नाही तुम्हाला बघून आठवावं लागतं की ही माझी इच्छा आहे, ही माझी इच्छा नाही, की ती तुमच्या नाही, मी हे माझं आहेच. 100% अशा तुमच्या 10 इच्छा, मग त्या छोट्या असू द्यात किंवा मोठ्या असू द्यात. आता बरेच जण म्हणतील की आमच्या 10 इच्छा नाहीयेत. तुमची 1 असू द्या तरीही चालेल, तुमच्या 5 असू द्या तरीही चालेल, तुमच्या 7 असू द्या तरीही चालेल. जास्तीत जास्त आपण 9 इच्छा घेऊ शकतो. या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी घटस्थापना आहे त्या दिवशीपासून आपल्याला हा इच्छापूर्ती बाउल बनवण्यासाठी सुरुवात करायची आहे. आता बऱ्याच जणांनी जर उशिरा व्हिडिओ बनवला तर ज्या दिवशी तुम्ही व्हिडिओ बघितला त्याच्या पुढे नवरात्रीचे किती दिवस आहेत तेवढ्या आपण इच्छा घेऊ शकतो या पद्धतीने. आता जिथे आपण घटस्थापना केली आहे त्याच्या समोर आपल्याला बसायचं आहे. तुमच्याकडे घटस्थापना नाही, काही हरकत नाही. जिथे अखंड दिवा तुम्ही प्रज्वलित केलेला आहे तिथे बसायचं आहे. तुम्ही अखंड दिवाही प्रज्वलित केला नाही, अगदी देवघरासमोर तर आपण दिवा लावतो, देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे. आता आपल्याला काय करायचं, एक बाउल घ्यायचा आहे. काचेचा असेल, स्टीलची वाटी असेल किंवा काही असेल, अगदी मातीचं छोटासा बाउल असेल तोही चालेल, काही हरकत नाही. एक बाउल घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला अगदी म्हणजे मुठभर तांदूळ टाकायचे आहेत, पण ते अखंड असावेत. मुठभर अखंड तांदूळ टाकायचे आहेत. आपण बघा अक्षता यांना एवढं मान का आहे, त्या अखंड आहेत, म्हणजे की ज्याचा कधीही क्षय नाहीये. त्या अखंड, आपण लग्न होताना सुद्धा बघा वधूवरांच्या आपण अंगावर अक्षदा टाकत असतो, तर म्हणजे आयुष्यभर त्यांचं नातं टिकावं. तर त्याच्यामुळे अखंड जे तांदूळ आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत. तुम्ही रंगवून सुद्धा अक्षदा करून घेऊ शकता किंवा असेही तुम्ही मुठभर घ्या, त्याच्यावर थोडंसं हळदी कुंकू स्प्रिंकल करा. या पद्धतीने आपण करू शकतो. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे की तुम्ही 2 पद्धती सांगणार आहे, कोणत्याही पद्धतीने तुम्ही करू शकता. वेगवेगळ्या 9 चिठ्ठ्या आपण घेऊ शकतो. अगदी अशा एवढ्या आकाराच्या छोट्या छोट्या चिठ्ठ्या आपण करून घेऊ शकतो, 9 घेऊ शकतो किंवा आपण एकच पेज घेऊ शकतो, त्याच्यावर आपण आपल्या 9 इच्छा लिहू शकतो. या पद्धतीने सुरुवात कसं करायची, समजा आता एखादी चिठ्ठी घेतली आहे तर वरती तुम्ही ज्याही कोणत्या देवी देवतांना मानता त्यांचं नाव, जसं की श्री गुरुदेव दत्त, आणि त्याच्या खाली समजा तुमची एक इच्छा आहे की माझ्या मुलाला बजाज कंपनीमध्ये जॉब लागावा, की इथे माझा मुलगा ट्राय करतोय त्याला तिथे जॉब मिळावा, तर माझ्या मुलाला त्याचं पुढे नाव बजाज कंपनीमध्ये या पोस्टवर जॉब मिळाला आहे किंवा त्याने या पोस्टवर बजाज कंपनीमध्ये जॉईनिंग केली आहे. धन्यवाद 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 किंवा थँक्यू थँक्यू थँक्यू. वरती आपल्या गुरूंचं नाव किंवा तुम्ही ज्याही देवांना मानता त्यांचं नाव, खाली आपली जी इच्छा आहे
चिठ्ठी पूर्ण झाली आहे असं आणि त्याच्या खाली 3 वेळा धन्यवाद. आपण या ब्रह्मांडाला, आपण देवीला, देवतांना आपण धन्यवाद देत आहोत की त्यांनी आपली ही इच्छा पूर्ण केली आहे, ऑलरेडी पूर्ण केली आहे. या पद्धतीने जर आपण वेगवेगळ्या चिठ्ठी तयार केल्या असतील तर वेगवेगळ्या चिठ्ठीवर वेगवेगळी जी आपली इच्छा आहे, जे आपण 9 काढून ठेवलेल्या आहेत त्या आपल्याला लिहायच्या आहेत. किंवा आपल्याला एक प्लेन पेपर घ्यायचा आहे. अगोदर आपण आज समजा इच्छा आपण आपल्या आठवतोय, लिहितोय, तर त्या लिहिलेल्या इच्छा घ्यायच्या नाही. हे जे आहे ते आपल्याला घटस्थापनेच्या दिवशी, घटस्थापना झाल्यानंतर त्या देवघरासमोर बसून किंवा मी सांगितल्याप्रमाणे घटासमोर अखंड दिव्यासमोर बसून ते आपल्याला करायचं आहे. आज जे लिहून ठेवलं तेच घ्यायचं नाही. आता एकच पेज घेत असाल तर एकच पेज घ्यायचं, त्याच्यावर आपल्या भगवंताचं नाव लिहायचं, त्याच्यानंतर खाली 1, त्याच्या पुढे आपली इच्छा आता सांगितल्याप्रमाणे परत 2, त्याच्या खाली आपली इच्छा परत 3, त्याच्या खाली आपली इच्छा. या पद्धतीने आपल्याला ज्या 9 इच्छा आहेत त्या लिहायच्या आहेत. आणि शेवटीला त्या चिठ्ठीवर सुद्धा आणि जर पेज असेल तर पेजवर सुद्धा सगळ्यात शेवटी आपलं नाव लिहायचं आणि आपली साईन करायची. आता तुम्ही जर माझे रेग्युलर व्ह्यूवर असताल तर तुम्हाला माहित असेल की मी रोज ग्रॅटिट्यूड जर्नल असेल किंवा अशा बऱ्याच गोष्टी लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या माझ्या सुरू असतात. तर मी जेही रोज काही लिहिते त्याच्या खाली माझी साईन आणि माझे नाव लिहिते, कारण याची पण एक वेगळी एनर्जी असते. त्याच्यामुळे प्रत्येक चिठवर आपलं नाव आणि साईन करायची, किंवा एकच पेज असेल तर शेवटीला आपलं नाव आणि साईन आपली करायची आहे. आता त्यानंतर काय करायचं, एक एक चिठ्ठी असेल तर त्याची घडी किंवा जे पूर्ण पेज आहे त्याची घडी, 1 मिनिट मी तुम्हाला दाखवते. आता हा पेपर आहे तर याच्यावरती आता आपल्या इच्छा आपण लिहिलेल्या आहेत. तर आपण काय करायचं, सॉरी या साईडला आपण आपल्या इच्छा लिहिलेल्या आहेत. तर हे कसं पण असं फोल्ड नाही करायचं. हा कागद आहे, इथे आपण आपल्या इच्छा लिहिल्या तर हा असा पकडायचा आणि आपल्याकडे फोल्ड करायचं. एक फोल्ड आपल्याकडे करायचं. ते छोट्या छोट्या चिठ्ठीचा असू शकतं किंवा पूर्ण पेज जे आपण घेतले त्याचा असू शकतं. पहिला फोल्ड आपल्याकडे, त्यानंतर आपण उजवीकडे हे करायचं. आता हा फ्रंट कॅमेरा आहे, तुम्हाला हा माझा लेफ्ट हँड वाटेल पण हा राईट हँड आहे. आपण पहिलं असं केलं, त्यानंतर उजवीकडे आपल्या उजव्या हाताकडे कागद फिरवला, परत आपण आपल्याकडे केलं या पद्धतीने. आता हा छोटा कागद आहे तर एवढेच फोल्ड होईल. मोठा असेल तर परत तुम्ही उजवीकडे फिरवू शकता, त्याचं आपल्याकडे फोल्ड करू शकता. या पद्धतीने आपल्याला राईट ला टर्न करत ते आपल्याकडे फोल्ड करायचं आहे. किती फोल्ड करायचे, किती आकाराचं हे तुमचं तुम्ही आता ठरवू शकता. आता हे फोल्ड आपण केलं, त्यानंतर ते आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला पकडायचं आहे. उजव्या हातामध्ये तो कागद पकडायचा. एकच चिठ्ठी असेल तर तो पकडायचा. आपण पहिला दिवस आहे नवरात्रीचा, म्हणजे घटस्थापना ज्या दिवशी आहे त्या दिवशी आपण एक चिठ्ठी घेतली, त्याच्यावर आपली एक इच्छा लिहिली, देवघरासमोर बसून ती आपल्या उजव्या हातामध्ये पकडली आणि अगदी मनापासून ती इच्छा पूर्ण झालेली आहे असं व्हिज्युअलाइज करत. जसं की मुलाला जॉब, तुमचा मुलगा सकाळी तयार झालेला आहे, तो तिथे जॉबला जात आहे, किंवा सुरुवातीला त्याला कंपनीतून फोन आला आहे की तुमचं सिलेक्शन झालं आहे, त्याला लेटर भेटलं आहे, तो खूप आनंदी आहे, तुमच्या घरात आनंद आहे, तुम्ही पेढे देत आहात की माझ्या मुलाला जॉब लागलेला आहे. सगळ्यात पहिला आठवा की तुम्ही कोणाला सांगाल की माझ्या मुलाला इथे इथे जॉब लागलेला आहे. ते सगळं व्हिज्युअलाइज करा. ती चिठ्ठी हातामध्ये आपल्या अशी हृदयाजवळ धरून की एक आनंदाने, हार्ट चक्रावर धरून की खूप खुशीने मनापासून, आणि हे तुमचं व्हिज्युअलाइज 1 मिनिट 2 मिनिटं करून झाल्यानंतर आपल्या आई भगवतीला प्रार्थना करा आणि तो जो बाउल आहे ज्याच्यामध्ये आपण तांदूळ ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये ही चिठ्ठी ठेवा आणि जिथे घट असेल किंवा जिथे अखंड दिवा असेल किंवा देवघरामध्ये आपली कुलदेवी वगैरे असेल तिच्या उजव्या हाताला ठेवा. कुलदेवीचा आशीर्वाद म्हणून तिच्या उजव्या हाताला. पहिल्या दिवशी एकच इच्छा लिहिली, ती तिथे ठेवली. आता जो कागद आपण घेतला आहे त्याच्यावर पण पहिल्या माळेला एकच इच्छा लिहायची आहे. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या माळेला दुसरा नंबर, दुसरी इच्छा, सेम फोल्ड त्याच कागदावर जर एकच कागद असेल. आणि आता दुसऱ्या दिवशी छोट्या छोट्या चिठ्ठ्या घेत असतील तर दुसरी चिठ्ठी घ्यायची, त्याच्यावर दुसरी इच्छा सेम पद्धतीने लिहायची, सेम व्हिज्युअलाइज करायचं, तिथे ठेवायची. आता छोट्या छोट्या चिठ्ठ्या असतील तर 9 दिवस 9 चिठ्ठ्या होतील आणि जो आपला सिंगल कागद असेल तर त्याच्यामध्ये 9 दिवसामध्ये एकाच कागदावर आपण 9 इच्छा लिहू आणि त्या परत तिथेच ठेवू. आता 9 दिवस झाल्यानंतर काय करायचं, त्या सगळ्या चिठ्ठ्या असतील किंवा तो एक कागद असेल तो आपण कुलदेवीच्या समोरून तिथून उचलायचा. हे जे तांदूळ आहेत ते आपण पक्ष्यांना वगैरे खायला टाकू शकतो. आणि ह्या चिठ्ठ्या ज्या आहेत त्या आपल्या जी उशी आपण झोपताना डोक्याखाली घेतो त्या उशी खाली ठेवायच्या. याला पिलो मॅनिफेस्टेशन म्हटलं जातं.
सगळ्या चिठ्ठ्या तुम्ही एखाद्या रॅपरमध्ये कशामध्ये टाकून तुमच्या उशीमध्ये ठेवू शकता, उशी खाली, उशीच्या खोळीमध्ये, कव्हरमध्ये घालून, आणि एकच जर कागद असेल तर तो ठेवू शकता. आणि आता जास्त चिठ्ठ्या असतील तर काय करायचं, रॅन्डमली त्या कव्हरमध्ये कशात ठेवला त्यामध्ये रात्री झोपण्यापूर्वी हात घालायचा. जी चिठ्ठी हातामध्ये येईल ती वाचायची, ती इच्छा व्हिज्युअलाइज करायचं, ब्रह्मांडाला प्रार्थना करायची लवकरात लवकर माझी इच्छा पूर्ण होऊ दे, परत त्याच्यामध्ये ठेवायची, झोपी जायचं. आपला एकच कागद असेल, कागद उघडला की ज्या विषवर आपलं लक्ष गेलं त्या विषचं व्हिज्युअलाइज करायचं, परत त्याच्यामध्ये ठेवायचं, झोपी जायचं. या 9 दिवसांमध्ये तुमची जर एखादी विश पूर्ण झालेली असेल, वेगवेगळ्या चिठ्ठ्या असतील तर ती काढा, ती बर्न करा आणि ब्रह्मांडामध्ये ते ॲश त्याची ब्लो करा. आणि जे आपण एकच कागद घेतलेला आहे त्याच्यामध्ये जी जी आपली इच्छा पूर्ण होते त्याला टिक करा, किंवा त्याच्या पुढे थँक्यू लिहा, किंवा ग्रॅटिट्यूड जे काही असेल, धन्यवाद, त्याच्या पुढे ते लिहा. इच्छा जशा जशा पूर्ण होत जातील तसं तसं. नक्कीच पुढची नवरात्री येईपर्यंत यातील ज्या इच्छा आहेत तुमच्या 100% पूर्ण झालेल्या असतील. आणि याच्यामुळे एक अजून फायदा काय होईल माहिती, की ज्या आपल्या इच्छा आहेत त्याच्यावर आपलं कॉन्सन्ट्रेशन राहील, त्या आपल्या लक्षात राहतील. आपण याच्या मागे त्याच्या मागे त्याच्या मागे धावणार नाहीत. कुठेतरी एक आपल्याला रास्ता मिळेल, एक वे मिळेल की मला या दिशेने जायचं आहे आणि या दिशेने मला ऍक्शन्स घ्यायचे आहेत. जे जे कर्म तर करायचेच आहेत बघा, पण याने काय होईल की आपल्या स्वप्नांना, आपल्या इच्छांना एक प्रकारची दिशा मिळेल. त्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे सर्वांनी नक्की करा. याचा जो लाभ आहे तो आपल्याला 100% होईल. श्री स्वामी समर्थ.